नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला सगळं काही यादवायला सुरुवात होते आणि ती सगळेजण आता एकत्र बसलेले असताना मठ्ठा पित असतात आणि मठ्ठा पिण्याचा आनंद ते घेत आहे आणि तेवढ्यात मात्र सायलीला आता सगळं काही यादवायला सुरुवात होते. पूर्णाची जसं सांगत असते तसं सायलीला प्रत्येक गोष्ट आठवते आणि त्यापुढंच आता सायली म्हणते की हो ना, कारण अर्जुनला मात्र नेहमीप्रमाणे ऑक्शन हा शब्द म्हणता येत नव्हता आणि अर्जुन नेहमीच अगदी चुकीचा शब्द ऑक्शन आहे असं म्हणायचे आणि सगळेजण अर्जुनवर फारच हसायचे आणि हे सबळ काही बघून मला खरंच खूप गंमत वाटत होती. त्यानंतर मामीने त्याच ऑक्शन करायला घेतलं आणि त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं आणि मग त्याच औक्षण केलं. पूर्णा आजीने मात्र स्वतःच्या हाताने त्याच्या त्या गळ्यामध्ये लॉकेट घातलं होतं आणि मला तर बघता क्षणी ते लॉकेट फारच आवडलं होतं. म्हणून अर्जुनला मी लगेच इशारा केला आणि डोळ्यांना खुणावून सांगितलं की मला ते लॉकेट हवं आहे, मला ते लॉकेट खूपच छान दिसत आहे असं सांगितलं होतं. हट्टाने मी आता म्हणत होते की ते लॉकेट मला सुद्धा हवं आहे, मला सुद्धा हवं आहे आणि ते बघून मात्र अर्जुन माझ्याकडे हसला. तेव्हा आता सायलीची ही म्हणजे इतकी खरी कहाणी ऐकून मात्र सगळ्यांना धक्काच बसतो की सायलीला इतकं सर्व काही डिटेल कसं आठवतं जे लहानपणी घडून गेलेलं आहे. इतका वर्षाचा भूतकाळ सायलीने जसाच तसं कसं सांगितलं असेल आणि खरंच ही तन्व मी आहे की काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडतो. सगळ्यांना एखादा अच्छायाचा धक्काच बसलेला असतो. प्रतिमा घाईने कल्पनाला म्हणते की कल्पना आणि विचारते की अगं सायलीला हे सर्व एवढं कसं माहिती. सायली तर खूपच आता खुश होत हसत असते. कल्पना म्हणते की अगं प्रतिमा, मला असं वाटतं की अर्जुनने सांगितलं असेल, पण प्रतिमा बघ ना, या नाटकाकरता मात्र ती अर्जुनला सुद्धा अरेतुरे करते. कमालच आहे बघ ना. तेव्हा अर्जुन सुद्धा विचारात पडतो की खरंच सायलीला हे सर्व इतकं डिटेलमध्ये कसं आठवलं असेल. काहीतरी गंमतच वाटते. म्हणून दोघे आता एकमेकीच्या कानामध्ये काहीतरी कुजबुज करत असतात. परंतु इकडे अर्जुन तर वेगळंच गेस करतोय. सायलीलाही नक्कीच आत्या आणि मामा या दोघांनी सगळं काही सांगितलेलं आहे. तर त्यानंतर पूर्णाई म्हणते की हो, मी अर्जुनला म्हणाले होते की हे लॉकेट जपून ठेवाव. सायलीच्या डोक्यात तर वेगळाच विचार सुरू असतो. सायली आता स्वतःच्या मनात विचार करत इकडे तिकडे बघत म्हणते, यांचा हा वाढदिवस कसा साजरा झाला हे आतापर्यंत मला कोणीच सांगितलेलं नव्हतं. तरीसुद्धा मला हे सबळ काही अगदी स्पष्ट आणि हुबेहूब आठवल्यासारखं का होत असतंय. जणू काही हे सर्व घडताने मी तिथेच होते. त्यानंतर मात्र आता इकडे कोर्टामध्ये महिपची हेअरिंग सुरू होते आणि चैतन्य तेथे आलेला आहे आणि सगळ्यांच्या नकळत तो मागे बसलेला आहे. जज साहेब आता विचारतात की गेल्या काही दिवसापासून आता महिपतच वागणं जेलमध्ये कसं आहे असं त्याला विटनेस बॉक्समधून विचारलं जातं आणि तेव्हा मात्र जे काही जेल अधिकारी आहे, इन्स्पेक्टर, तर तेव्हा आता ते सांगायला सुरुवात करतात की जेव्हा महिप्त शेखरे जेलमध्ये आले होते आणि त्यावेळेस मात्र ते एखाद्या गुंडासारखे वागत होते. जेव्हाही त्यांच्या लक्षात आले की आपण कुठेतरी चुकतोय तेव्हा त्यानंतर त्यापुढे त्यांचं वागणं खूपच सुधारलं. आता मात्र ते जेलमधील सगळे काही नियम सगळे पाळतात आणि जेलमधील दिलेली कामसुद्धा सगळे काही व्यवस्थित पार पाडतात. जसा साहेब म्हणतात की अहो, हे कोणत्याही कैद्याकून करणं अपेक्षितच आहे. आता जेलर म्हणतात, हे बघा महिप्त शिखरे इतकंच नाही, जरीही त्यांच्यावर कोणी हात जरी उचलला तरीसुद्धा ते रिएक्ट होत नाही, काहीच करत नाही. इतर कैद्यांना सुद्धा ते चांगला उपदेश करतात. असे चांगले वागण्याचे ते आता शिकवण सुद्धा देतात, उपदेश करतात. म्हणून तर मी त्यांना आता चांगल्या वागणुकीबद्दल एक सर्टिफिकेट सुद्धा दिलेले होते. त्याच वेळेस मात्र सचिन आपल्या सरकारी वकील आहे, तर त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगत असतो. तर ते वकील म्हणतात की ठीक आहे चैतन्य, हे सर्व काही बघतोय. आता जेलर जे इन्स्पेक्टर आहे तर
ते थक्यू बोलून विटनेस बॉक्समधून खाली येतात. त्यानंतर महिपचे वकील उभे राहतात. सर्टिफिकेट आता महिपला दिलेलं आहे, तर ते सर्टिफिकेट मात्र आता जय साहेबांना दाखवण्यात येते आणि वकील म्हणतात की यावरूनच कोर्टाच्या लक्षात येईल की महिप्त शिखरे यांना पश्चाताप झालेला आहे. शिखरे खरंच किती आदर्श आहे आणि मुळात म्हणजे शिखरे एक चांगले व्यक्तीसुद्धा आहे आणि हाच त्याचा पुरावा आहे. तर त्यानंतर जय साहेब म्हणतात की पण महिप्त शिखरे यांच्यावर अनेक असे गुन्हे दाखल आहे. तेव्हा वकील साहेब म्हणतात की ते गुन्हेत यांनी केलेले नाही, तर नागराज किल्लेदार यांनी त्यांच्याकडून ते गुन्हे करून घेतलेले आहे. शिखरे यांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये नागराज ते किल्लेदार यांच्याकडून पैसे घेतले होते. नागराज किल्लेदार यांनी महिप्त शिखरे यांना हे गुन्हे करण्यासाठी भाग पाडलं होतं, म्हणून त्यांना हे सर्व गुन्हे करावे लागले. त्यामुळेच मात्र आम्ही महिपच्या सुटकेसाठी हे सर्व अपील केलेलं आहे. तर महिप्त शिखरे यांच वागणं बघता एखाद्या संताला शोभेल असं आहे आणि त्याच बदलात मला काही साक्षीदार येथे बोलवायचे आहे आणि त्याची म्हणजे मला परवानगी हवी आहे. आता जज साहेब लगेच परमिशन देतात. चैतन्याला हे बघून तर आता धक्काच बसलेला असतो. जे काही साक्षीदार आहे तर प्रत्येक साक्षीदार आपली साक्ष देऊन आता जात असतात आणि त्यानंतर आता जे हवालदार आहे तर ते सुद्धा पुढे येतात. आता ते सुद्धा महिप्तबद्दल साक्ष देत. सगळ्यांनी मात्र आता महिप्तबद्दल चांगली साक्षी दिलेली आहे. त्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळेजण शॉक होऊन शांत स्तब्ध बसलेले आहेत. तेवढ्यात विमलताई आता पूर्णनी लॉकेट आणण्यासाठी सांगितलेलं असतं. आता विमलताई लॉकेट घेऊन येतात. पूर्णाईच्या हातात देतात. पूर्ण आता लहानपणीचा तो किस्सा सांगते. अगं त्या दिवशी तन्वी तू बाहेर पडलीस रडून मात्र तू पूर्ण गोंधळ घालून ठेवला होता काय तर. तुला ते लॉकेट फार आवडलं होतं आणि बघ ना अगो तुझं रडण माझ्या नातवालाच बघवलं नाही आणि त्याने स्वतःने हे लॉकेट तुला दिलं. त्यावेळेस तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते. पूर्णही म्हणते की आता हे लॉकेट तुझ्याच गळ्यामध्ये असायला हवंती. बघा जी हक्काची ज्याची वस्तू आहे शेवटी आता देवकृपेने म्हणजे योगायोगाने का होईना तर ती शेवटी मिळतेच. शेवटी सायलीच्या हक्काच असणार लॉकेट आज तिला मिळत. प्रियाने इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी हे लॉकेट आपल्या सायलीलाच मिळालेलं आहे आणि आज मानाने पुन्हा ते लॉकेट पूर्णाई सायलीच्या गळ्यात घालते. तिच्याशी छान अशा गप्पा करत असते. जेव्हा लॉकेट घालून सायली खाली बसते पण तिला काहीतरी वेगळं असं फील होत असतं. तेव्हा ती विचार करते की आता प्रियाच्या गळ्यामध्ये जेव्हा ती तणू बनून या घरात आली होती त्यावेळेस तिने ते लॉकेट बघितलेलं होतं, पण त्यावेळेस मला हे लॉकेटबद्दल काही जाणवलं नाही. पण आज मात्र मला हे लॉकेटबद्दल असं का जाणवत आहे, कारण हे लॉकेट माझ्यासाठी असं काहीतरी खास आहे. आज तिला असं फील होत असतं आणि हे लॉकेट माझंच आहे. हा फक्त एक योगायोग नाही असू शकत आणि हे सगळे भास नाही असू शकत. हे नक्की सर्व आहे. तरी काय. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये जे काही महिप्तलाता सोडण्यासाठी पुरावे हवे आहेत ते सगळे काही पुराव्याचे कागदपत्रे आता जज साहेबांसमोर ही हजर केली जातात किंवा आता वकील साहेब पुढे म्हणतात की यावरून हे सिद्ध होत आहे की नागराज किल्लेदार यांच्या जे काही 3 मर्डर केस होते महिप्त शेगरे हे माखीचे साक्षीदार होते, तर त्यांनी कोर्टाला मदत केलेली आहे आणि शिवाय आत्ता जे साक्षीदार आले होते तर त्यांनी सुद्धा हे सांगितलं की महिप्त शेगरे यांनी कधीच काही गुन्हा केलेला नाही म्हणून. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की महिप्त शिखरे यांची निर्दोष सुटका व्हावी म्हणून. त्यानंतर मात्र आता जज साहेब सरकारी वकिलांना विचारतात की हे बघा, तुम्हाला महिप्त शिखर यांची काही उलट तपासणी घ्यायची आहे का. आता सरकारी वकील नाही म्हणतात, कारण ते त्यांच्याकडून सामील झालेले आहेत. आणि हे सबळ ऐकल्यानंतर चैतन्याला फार मोठा धक्का बसतो. ते कोर्ट मात्र आता त्यांचा निकाल जाहीर करणार असतं. सगळेजण आता वार्ताच पाहत असतात. त्यानंतर आता सुभेदारांच्या घरामध्ये
आता रविराज काका पूर्णाईला म्हणतात की पूर्णाई आता हे सगळे किस्से राहून दे, आणि त्या दिवशी जेव्हा आम्ही येथून गेलो त्या दिवशी नक्की काय झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर प्रताप म्हणतो की अरे रविराज पुरे, आता तो विषय प्लीज, तो विषय काढू नकोस. प्रतिम आत्या म्हणतात की खरंतर आम्ही आता निघतोय, निघण्याची वेळ झालेली आहे. आणि प्रतिमात्या तन्वीला म्हणजे सायलीला तन्वी म्हणतात, परंतु आता सायली तिच्या विचारात असते. प्रतिमात्यांनी आवाज दिला हे सुद्धा तिला लक्षात येत नाही. तर अर्जुन तिला कुणावतो की तन्वी सिनियर आणि प्रतिम आत्या निघतात. आणि तेवढ्यात सायली म्हणते की मला तर असं वाटलं होतं की आज तुम्ही राहाल. रविराज काका म्हणतात की अगं आता नको, 2-4 दिवसानंतर परत चक्कर मारणार आहोत. पूर्णाई विमलला म्हणते की मला खोलीमध्ये घेऊन चल, तर मी आडवी होते. विमल ताई मात्र पूर्णाईला घेऊन रूममध्ये जातात. आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा कॉल येतोय. अर्जुन आता बाहेर बोलण्यासाठी जातो. तर अस्मिता सायलीला म्हणते की सायली, तुला काही हवं आहे का, आणि मी माझ्या रूममध्ये आहे, काही लागलं तर तू आवाज दे. सायली हो असं म्हणते. प्रत्येकजण आता निघून गेलेले असतात. सायली एकटीच आता बसलेली आहे. सायलीच लक्ष आता आपल्या घरातील देवी आईकडे जाते. ती देवी आईला विचारते की देवी आई, अगं हे सर्व काय घडतंय. गोड गोड बोलून मस्त खाली जातो. तेव्हा अस्मिता म्हणते की बघ बाळा, कुठे आलो आपण, मामा मामीच्या रूममध्ये आलो, पण परंतु मामा नेहमी बिझी असतो. तर सायली आता खुश होत अस्मिताकडे बघत म्हणते की अस्मिता, अगं सचिनच्या मनस्तापातून बाहेर पडता आणि बघून तुला खरंच खरं खूप बरं वाटलं मला. आणि आता त्या बाळाबरोबर मस्त गप्पा करत असतात. त्यानंतर कल्पना आणि प्रताप आता खाली डायनिंग टेबलवर बसलेल्याने तोंड देत आहे. परंतु हे कल्पना तिला कुठेतरी आत त्रास होतच असणार आहे. आणि खरं तर मला तर असं वाटतं की अस्मिताला 4 दिवसासाठी कुठेतरी बाहेर घेऊन गेलो असतो तर बरं झालं असतं, आणि थोडंसं काहीतरी चेंज वगैरे झालं असता. परंतु तिच्या छोट्या बाळाला घेऊन आपण कुठे जाणार आहोत बरं. कल्पना म्हणते की हो ना, खरं आहे तुमचं, अश्विनच सुद्धा मन रमायला हवं. आणि मला काय वाटतं बघा की आपल्याला जर बाहेर कुठे जाता येत नसेल तर आपण एक काम करू, आपण गेट टुगेदर करूयात का, म्हणजे अस्मिता आणि अश्विन या दोघांच सुद्धा मन रमेल. आणि तेवढ्यात अर्जुन खाली येत असतो. कल्पना आणि प्रतापच बोलणं त्याच्या कानावर पडते. आणि बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदी बात करूया. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो यू आर राईट, कारण या घराला तर आनंदाची गरजच आहे. त्यावरती प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे काय झालं, तू असं का बोलतोस, परत काही घडलेलं आहे का. मग मात्र अर्जुन सांगतो की चैतन्याचा आत्ताच कॉल आला होता आणि महिप्त सुटल्याचा आता तो सगळ्यांना सांगतो. तेव्हा कल्पना आणि प्रतापला तर फार मोठा धक्का बसतो, आणि विमल ताईंना सुद्धा. आणि सचिनने हे सर्व केलेलं आहे हे ऐकल्यानंतर प्रताप म्हणतो की काय सचिनने त्याला तुरुंगातून सोडवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, महिप्त शिकरी आता तुरुंगातून बाहेर आल, यानंतर काय काय करेल हे सांगताच येत नाही. कल्पना म्हणते की हो ना, मला त्या माणसाचा सुद्धा विषय घरामध्ये सुद्धा नकोय, अजिबात नकोय. त्या सचिनबद्दल तर मला एकही गोष्ट ऐकूनच घ्यायची नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो की बरं झालं अस्मिताने तरी तिचा जो आहे मूड तर त्या सचिनपर्यंत म्हणजे बद्दलच सबळ काही चेंज केलेला आहे. आणि ह्या सगळ्याचा मात्र अस्मिताला जितका कमी त्रास होईल तितकं बरं राहील. विमलताई म्हणतात की हो वहिनी, तुम्ही जे काही म्हणता ते बरोबर आहे. आपण छोटे मोठे कार्यक्रम घरामध्ये करूयात, आणि त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल हे सबळ काही तुम्ही मला सांगा, मी सर्व तयारी करते. त्यावर आता कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, मी सायलीशी बोलते. आता विमलताई म्हणतात की बरं ठीक आहे. अर्जुनला मात्र आता महिप्त सुटल्यामुळे टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर महिप्त आता जेव्हा घरी येतो तेव्हाच वाटतंय. तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा,
तुम्हाला या घरामध्ये मोकळा श्वास घेता येतोय ना? मग हे घर माझ्यासाठी सुद्धा स्वर्गच आहे. त्यानंतर महिप्त म्हणतो की अरे दीक्षित, तू नाश्त्यामध्ये काय खात असतो? तो जरा भारीच खात असेल बर का, कारण तू माझा शब्द पाळला. मला सोडवण्यासाठी तू इतकी धडपड केली, म्हणजे मी या लाडक्या खुर्चीमध्ये येऊन बसू शकलो ते पण तुझ्यामुळे. आणि आता वरच्या हातात देवामुळे. आता देवाला तर देण्याची माझी काही लायकी नाहीच, परंतु तुला जे काही मागायचे असेल ते मागू शकतोस. मी तुला काय मागेल ते द्यायला तयार आहे. तेव्हा सचिन म्हणतो की अण्णा काय बोलू, आणि खरंतर तुम्ही माझ्या डोक्यावर असणारं सबळ कर्ज फेडलेलं आहे आणि खूप मोठ्या संकटातून अण्णा तुम्ही मला वाचवलेलं आहे, आणि त्यामुळे खरंतर मी तुमच्याकडून आणखीन काही मागायला नकोय. आणि पण असं म्हणतो तर महिप म्हणतो की अरे बोल, पण काय लाजू नकोस, जे हवं आहे तर ते माग. तेव्हा सचिन म्हणतो की हे बघा, आता माझ्याकडे राहण्यासाठी जागा वगैरे काही नाही, आणि जोपर्यंत माझी ॲडजस्टमेंट होत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये राहू शकतोस का? हे ऐकून महिप्त म्हणतो की अरे सचिन काय बोलतोस, जे काही आहे हे सबळ तुझं आहे आणि तू या घरात राहण्याची परवानगी मागतोस. तू बिनधास्तपणे राहू शकतो. तेव्हा सचिन लगेच खुश होतोय. तेवढ्यात वकील साहेब म्हणतात की हे बघा महिप्त साहेब, मी हात जोडतो, मी काही बोलू का? महिप्त म्हणतो की हो बोला. आणि हे बघा वकील साहेब, तुमचे सुद्धा माझ्यावर काही कमी उपकार नाहीत. बोला ना, काय म्हणायचं आहे? तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की हे बघा सचिन सर, असं म्हटले होते की तुमची सुटका झाल्यानंतर माझ्या मुलीला सोडून देतील, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला सोडून द्या, मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा महिप्त म्हणतो की अरे दीक्षित, तू वकील साहेबांना सांगितलं नाही का की त्यांच पार्सल गार्डनमध्ये आहे म्हणून? तेव्हा सचिन लगेच आता वकिलांना म्हणतो की मेरेकडे का बघतात, ज्या लवकरात लवकर गार्डनमधून तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकतात. तेव्हा आता वकील लगेच म्हणतो की थँक्यू साहेब, मी तुमचे उपकार नाही विसरू शकणार. तेवढ्यात वकील साहेब धावतच जातात. धन्यवाद साहेब, मी तुमचे उपकार नाही विसरणार, असं म्हणत. तेव्हा महिप्त आता ह्या सचिनला म्हणतो की दीक्षित, अरे बाप लेकीच नातही असंच असतं. किती दिवस झाले मी सुद्धा माझ्या लेकीला बघितलं नाही, तिच्याशी बोललो नाही, आणि तू कोर्टातून काल तिला फोन केला होता. मला असं वाटलं होतं की ती घरात असेल, पण ती नाही, कुठे गेलेली आहे? त्यावरती दीक्षित म्हणतो की हे बघ, सध्या मात्र साक्षी अण्णा पुण्यामध्ये आहे, जी पोस्ट ऑफ केअर सुरू आहे. हे ऐकून आता महिप्त विचारतो की काय सुरू आहे नेमकं? सचिन म्हणतो की ते टीच तुम्हाला सबळ काही सांगेल, तुम्ही साक्षीशीच बोला. महिप्त म्हणतो की ठीक आहे, मी लगेच फोन करतोय. तो साक्षीला फोन करतोय. त्यानंतर आता सगळेजण एकत्र आलेले आहे. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये जे काही आता कार्यक्रम त्यांना करायचे आहे तर त्याबद्दल त्यांचे आता विचार सुरू असतात. सायली म्हणते की हो ना, घरच्या घरी हे कार्यक्रम करण्याची कल्पना फारच चांगली आहे, आणि तसंही आता घरामध्ये सगळेजण असणार आहे, त्यामुळे आपण अस्मिताच्या बाळाच बारसं करूयात. तर कल्पना म्हणते की हो ना, खरं आहे, आणि तसंही माझ्या मनामध्ये होतंच की बारसं करूयात, म्हणजे आपण घरच्या घरीच करूयात, फक्त किल्लेदारांनाच बोलूयातस. मीता म्हणते की हो ना, माझ्या मनात सुद्धा बारशाचा विषय चालू होता, परंतु घरामध्ये इतकं सबळ होत असताना मी कसं बोलणार होते बरं? अर्जुन म्हणतो की हो, म्हणूनच मात्र माझ्या बायकोला तुझ्या मनातलं समजलं. तेव्हा सगळेजण हसतात. आता म्हणतो की हो, या सर्व निमित्ताने अस्मिताची सुद्धा हाऊस माऊस होईल, म्हणजे बाईसाहेबांना एखादी साडी मिळाली तर त्या खुश होतील. सगळेजण आता खूपच हसतात. कल्पना आता विमलला सबळ काही बारशाच्या सामानाची सगळे काही यादी वगैरे देते आणि ते मार्केटमधून घेऊन ये असं सांगते. सायली म्हणते की मी प्रतिमा आणि रविवराज काका यांना फोन करून आमंत्रण देते. अर्जुन म्हणतो की मी सबळ काही आता सामान काय आणायचे आहे ते बघतो, आणि अश्विनला मात्र तो अस्मिता ताईची
आणि बाळाची शॉपिंग करायला सांगतो. विमलताई म्हणतात की वहिनी गोडाच तर काहीतरी करावं लागेलच, पण जेवण काही तयार करायचं आहे बरं. तर कल्पना म्हणते की हो सायली, आणि मी ते मिळून ठरवतो आणि तुला सांगतो. आणि तेवढ्यात अस्मिता म्हणते की 1 मिनिटसुद्धा काहीतरी काम द्या. तेव्हा सगळेजण आश्चर्याने अस्मिताकडे पाहत असतात. अर्जुन तर लगेच म्हणतो की डॅड अहो मला चिमटा काढा बरं. म्हणून ते आता अस्मिताची गंमत करत आहे आणि अस्मिता ताई काहीतरी काम मागते. तेव्हा अस्मिता म्हणते की अहो डॅड तुम्ही सुद्धा अर्जुनला सामील का. त्यावर आता सायली म्हणते की हे बघ अस्मिता, तू सत्कार मूर्ती आहे बाळाच्या बारशामध्ये, तुला फक्त मिरवायचे आहे. अस्मिता खुष्ट म्हणते की चालेल, आणि ते मात्र मला छान जमेल सुद्धा. तेव्हा अस्मिता म्हणते की एक प्रॉब्लेम आहे, कारण बाळाचं नाव हे आता आत्याने ठेवायचं असतं आणि बाळाला तर एक चुलत आत्या आहे आणि ती नाही येऊ शकत. मी तिला नाही बोलवणार. माणसाशी माझा कोणताही संबंध आलेलाच बरं राहील. अर्जुन विचारतो की पण बाळाचं नाव कोण ठेवणार बरं. आता कल्पना म्हणते की अरे तसं काही नाही, बाळाचं नाव मावशीने जरी ठेवलं ना तरी चालतं. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता तू एक काम कर, तुझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीने बोलावून घे. तर अस्मिता म्हणते की या जगातील सर्वात माझी जवळची मैत्रीण आहे तर ती इथेच आहे, आणि माझ्या बाळाचं नाव मात्र मला तिनेच ठेवायला व सगळ्यांच्या समोर ती सायलीला विचारते की सायली माझ्या बाळाचं नाव तू ठेवशील का ग. तेव्हा सायली म्हणते की मी तर. अस्मिता म्हणते की हो, कारण जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटलं, जेव्हा जेव्हा सबळ काही संपलं असं मला वाटत होतं, तेव्हा तूच मला समजावत होती, मला आधार देत होतीस माझ्या बाळासाठी. तू आता खरंच उभं राहिलं पाहिजेल हे सुद्धा तूच मला समजावलं. बाळ जन्माला आल्यापासून बाळाचं काय काय काम आहे ते सबळ काही तू अगदी मनापासून केलेलं आहे. बाळाची सक्की जरी आत्या असती ना तरी सुद्धा मी हेच म्हणाले असते, बाळाचं नाव सायलीनेच ठेवायचं. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये ह्या प्रियाने मात्र आता सुभेदारांना घरी देण्यासाठी पत्र लिहिलेलं आहे. प्रिया आई तू कशी आहेस, तुझी खूप आठवण येते आणि कधी एकदा मी तुम्हाला सगळ्यांना भेटते असं झालेलं आहे, कारण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी एक खूप गोड बातमी आहे. आजी होणार आहे माझा आणि अश्विनच बाळ माझ्या पोटात वाढत आहे. हे सबळ काही ते आता प्रियापत्रात लिहिच, आणि मी गरोदर आहे अश्विनला कळवलं होतं. आणि हे अर्जुन आणि चैतन्य या दोघांना आता चक्कर यायला सुरुवात होते आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. तेवढ्यात प्रताप मात्र पूर्णाईला पाहतो, त्याच्या हातातील सुद्धा मोबाईल खाली पडतो आणि तो जोरात पूर्णाई असं ओरडतो. सगळे जण मात्र आता पाहतच असतात की नक्की पूर्णला काय झालं. सगळेजण धावतच येतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.